हॅलो नमस्कार, माझं नाव आहे ओमकार आणि स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी तुम्हाला बोललो होतो की जसं की आमच्या ट्रिपचं फायनल डेस्टिनेशन हे दिल्ली नव्हतं आणि ज्या ट्रिपसाठी मी लास्ट इयरपासून प्लॅन करत होतो किंवा विश करत होतो त्या डेस्टिनेशनला मी आलो आहे आणि ते आहे अमृतसर सिटी. सो येस ऑफकोर्स आय नो की अमृतसर खूप इझिली ॲक्सेसेबल आहे, बट लास्ट इयरपासून मी प्लॅन करत होतो की मला अमृतसरला यायचं आहे आणि आज फायनली आम्ही आलेलो आहे. सो आम्ही सकाळी दिल्लीवरनं ट्रेन बुक केली होती, दॅट इज सुवर्ण शताब्दी. ती न्यू दिल्ली स्टेशनवरून 7:20ला निघते आणि अमृतसरला रीच होते बाय 1:30 टायमिंग आहे, पण आता ऑलमोस्ट 1:50 झालं आहे. 10-15 मिनिट्स डिले आहे, बट दॅट इज ऑल गुड अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द ट्रिप. सो लेट्स गो. आता आम्ही अटारी वाघा बॉर्डरच्या रोडवर आहे. आम्ही ऑलमोस्ट 2 वाजता अमृतसर स्टेशनला आलो होतो. सो आम्ही असं डिसिजन घेतलं की रॅदर दॅन गोईंग इन हॉटेल चेक इन करायचं, त्याच्यामध्ये टाईम जाईल, त्यापेक्षा बेटर आहे की आपण डायरेक्ट वाघा बॉर्डरला जाऊया, कारण की आता विंटर आहे. सो सनसेट खूप लवकर होतो. सो आम्हाला ती परेड वगैरे मिस नव्हती करायची. सो आता इथे मस्त लंच करूया आणि मग लेट्स गो फॉर द अटारी वाघा बॉर्डर. आत्ताच आम्ही परेडवरनं आलो आणि काय जोश आहे, काय एनर्जी आहे, एकदम अमेझिंग. आणि पाठी बाउंड्री आहे, ही बॉर्डर आहे, हाच एक डिफरन्स आहे. त्यामुळे इथे येऊन आहे ना, जे फिलिंग आहे ना की लकी वाटतं आपल्याला की आपण इथे आहोत. तो वाघा बॉर्डरवरनं आल्यावर आम्ही रूममध्ये गेलो, चेक इन केलं, फ्रेश झालो आहे आणि आता निघालो आहे गोल्डन टेम्पलसाठी जायला. हा जो गोल्डन टेम्पलचा जायला जो एंट्रन्स रूट आहे ना, तो एकदम मस्त त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आहे इकडे. खूप छान आहे, मॉन्युमेंट्स बनवले आहेत आणि पाठी म्युझियम आहे जे ऑफकोर्स आता बंद झालं आहे. आणि आम्हाला असं आमच्या जिथे आम्ही हॉटेल घेतलं त्यांनी सांगितलं की रात्री तुम्ही नक्की व्हिजिट करा, बिकॉज रात्रीचा जो ग्लो आहे तो खूप चांगला आहे. सो आता आम्ही चाललो आहे गोल्डन टेम्पलला फायनली. सो लेट्स गो. आणि टेम्परेचर एकदम सूदिंग आहे, एवढं चिल टेम्परेचर आहे इकडे. आय मीन 15-16 असेल, बट असं एकदम फुल थंडी पण नाही वाजत आहे आणि एकदम मस्त आहे टेम्परेचर. आणि गोल्डन टेम्पलकडे जायचा जो रूट आहे तिकडे जेवढी पण सगळी दुकानं आहेत मार्केटमध्ये, या रूटमध्ये जेवढे पण सगळी दुकानं आहेत त्यांचं सगळ्यांचं जे दुकानांचं बोर्ड आहे ते सगळं एकाच साईजमध्ये, एकाच फॉन्टमध्ये, एकाच स्टाईलमध्ये. सो कोणतं दुकानाचं त्यांचं स्पेसिफिक ब्रँडिंग वगैरे नाही आहे, जे काय आहे ते सगळं एकाच स्टाईलचं आहे आणि इतकं लाईव्हली आहे ते. सो
दिस इज नाईस. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही लाईनमध्ये जाऊन आतमध्येही जाऊन आलो, वरही जाऊन आलो. खूप छान दर्शन झालं आणि इथे येऊन आहे ना मला खूप बरं वाटतं. आणि मी एका वर्डमध्ये जर मला डिस्क्राईब करायचं असेल तर मी बोलेन मॅजिकल आहे. मी किती कोणत्याही अँगलनी तुम्हाला व्हिडिओज काढून दाखवले तरी तुम्हाला इकडे आल्यावर जो फील आहे तो खूपच मॅजिकल आहे. त्यामुळे मी तर रेकमेंड करेन की या नक्की. आणि रात्री आलं तर खूप चांगलं आहे. आता आम्ही लंगरला चाललो आहे, तो प्रसाद असतो यांचा. आणि मी एवढंच बोलेन की खरंच मॅजिकल एक्सपिरियन्स आहे. सो लेट्स गो. सो आता फायनली आम्ही इथून लंगर केलेला आहे आणि आम्ही जवळजवळ 2.5 आवर्सपेक्षा जास्त वेळ इथे, पण आमचं इथून जाण्याचं मनच नाही करत आहे. एवढं पीसफुल आणि शांत वाटतं इकडे. ग्रेट एक्सपिरियन्स. सो आता 10 डिग्रीज टेम्परेचर आहे आणि आम्ही आता जस्ट देवळातनं बाहेर आलो. ते गरम दूध भेटतं, तुम्ही बघू शकतो. आणि खूप मस्त बनवून दिलं आहे दूध. सो लेट्स ट्राय. सो व्हेरी गुड मॉर्निंग फॉर अमृतसर. आहे नेक्स्ट डे. हे पाठी आमचं हॉटेल आहे दिव्या इन म्हणून. गुड हॉटेल. देवळाचं खूप जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्सनी 15 to 10 मिनिट्स आहे, बट ऑटोनी गेलं तर मग 5 मिनिट्सच्या आतमध्ये गोल्डन टेम्पल आहे. सो नाईस विसिनिटी. आता आम्ही असंच आणि जरा राऊंड मारायला निघालो आहे बाहेर. एक्सप्लोर करूया कसं काय ते. लेट्स गो. सो आता आम्ही आलो आहे दुर्गा मंदिरला. आणि अमृतसरमध्ये खूप छोटे छोटे रोड्स आहेत. सो आम्ही एक ऑटो केलं आहे. ऑटो इज बेस्ट टू एक्सप्लोर अमृतसर सिटी. आणि काल आम्ही इनफॅक्ट वाघा बॉर्डरला पण ऑटोनेच गेलो होतो. कन्व्हिनियंट आहे. आता इथे असं एक झाड आहे जिथे लवकुशनी हनुमानाला बांधून ठेवलं होतं. सो ते एक अट्रॅक्शन म्हणजे आम्ही इथे बघायला आलो. सो आता आम्ही आलो आहे तो फेमस ब्रदर्स ढाबामध्ये. एक्झॅक्टली गोल्डन टेम्पलच्या समोरच आहे. आणि इथे खूप सारे सेलिब्रिटीज वगैरे येऊन गेलेत. आम्हाला तर दिल्लीमध्ये जो आम्हाला ज्यांनी टूर केलं त्यांनी पण रेकमेंड केलं होतं की ब्रदर्स ढाबा ट्राय करा. पप्पांनाही माहिती होतं आधी. सो आता बघू इकडे काय स्पेशालिटी आहे आणि काय ट्राय करू शकतो. सो आहे यांचा स्पेशल अमृतसरी कुलचा आणि स्वीट लस्सी. त्याच्यासोबत त्यादेखील छोले आहेत, दही आहे. दिसतं तर एकदम अमेझिंग आहे. टेस्ट करून बघूया.
सो आता माझ्या पाठी आहे हा ब्रदर्स ढाबा. आम्ही जस्ट नाश्ता केला तिकडे आणि एक नंबर नाश्ता आहे. मला पहिलं वाटलं होतं की हाईप्ड आहे थोडंसं, बट सही आहे. अमृतसरी कुलचा नक्की ट्राय करा, अमेझिंग आहे, अमेझिंग. आणि जेव्हा कधी आपण अमृतसरच्या हिस्ट्रीबद्दल बोलतो तेव्हा एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असतो, तो म्हणजे जलियनवाला बाग मॅसेकर. सो आता आम्ही जलियनवाला बागमध्येच आहे, जस्ट एंट्री केली. खूप ओपन गार्डन्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत आणि खूप जवळ आहे, गोल्डन टेम्पलच्या बाजूलाच आहे ॲक्च्युली. हे बघा, हे मी बोललं होतं की इकडे पण मार्किंग्स आहेत आणि विचार करा की खाली पण मार्किंग आहे. म्हणजे जर कोणी लाईफ वाचवायला खाली गेलं असेल याच्या, तर तिकडे पण बुलेट्स चालवल्या गेलेले आहेत. सो इकडे आता त्यांनी खूप सारे इन्फॉर्मेशन देण्यासाठी प्रोजेक्शन्स आणि सगळे टॅम्पलेट्स वगैरे लावले. त्याच्यामध्ये सगळा तो इन्सिडेंट एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर जनरल डायरवरती काय ॲक्शन केली गेली ती एक्सप्लेन केली आहे. बट खूप हॉरिफाईंग आहे. म्हणजे जर तुम्ही इमॅजिन केलं की इथे हंड्रेड्स ऑफ पीपल आहेत आणि ओपन फायर, किती क्युऑटिक सिच्युएशन झाली असेल तेव्हा, खूप हॉरिफाईंग आहे. येस, सो वेल इन पंजाब, ड्रेस लाईक अ पंजाबी, म्हणून पगडी वगडी मस्तपैकी घातलेली. सो आता मॉर्निंगमध्ये आम्ही जेव्हा गोल्डन टेम्पलला परत जात होतो तेव्हा तिथे शॉप दिसलं मला, तर मग घेतली मी बांधून. आहे, चांगलं वाटतं, मस्त फील येतं. कडा पण घेतलं आहे, सही. आय होप चांगलं वाटतं आहे, पण मजा येते घालून, मजा येते, फील वेगळी आहे. सो आता आम्ही अमृतसरपासून 5-6 किलोमीटर लांब वाल्मिकीजींच्या देवळात आलो आहोत. हे पाठी ते मंदिर आहे आणि इथे जिथे आम्ही आता उभा आहे तिकडे लवकुश यांचा जन्म झाला होता आणि ते पाठी वाल्मिकीजींचं खूप मोठं देऊळ बांधलं आहे.
सो आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे कारण की आमची संध्याकाळची रात्रीची फ्लाईट आहे. सो अर्ली डिनर करून घेतो. आणि मी खूप मूवीजमध्ये आपण ऐकतो की सरसो का साग, मक्के दी रोटी हे खूप एक ट्रेडमार्क टाईप पंजाबी पिक्चर्समध्ये दाखवतात. मी आत्तापर्यंत कधी ट्राय नाही केलं. सो आज मी मागवलं. लेट्स सी, बघू ट्राय करून कसं असतं आणि एक्झॅक्टली काय असतं. हे आहे सरसो साग, मक्के की रोटी. बघूया टेस्ट करून. खूप सब्जेक्टिव्ह आहे. ज्याला आवडेल त्याला खूपच आवडेल, त्याच्या काय लोकांना नाही आवडणार. त्यांना पालेभाजी आवडते, त्यांना आवडते. सो आता डेझर्टसाठी आम्ही आलो A1 कुल्फाला, जे इकडचं खूप फेमस कुल्फी हाऊस आहे. लेट्स सी, ट्राय करून बघूया काय आहे. सो फायनली हा व्लॉग तिकडेच संपला जिकडून चालू झाला होता. लँडेड बॅक इन बॉम्बे. सो मित्रांनो, राम राम करा राम. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम. गुड नाईट.